शिवप्रतिष्ठान कोल्हापूर यांच्या वतीनं शिवकालीन युद्धकला आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। या शिबिराचा सांगता समारोप नुकताच संपन्न झाला। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि सव्यासाची गुरुकुल कोल्हापूर यांच्या वतीनं शिवकालीन युद्धकला आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर 10 मे पासून 20 मे दरम्यान आयोजित करण्यात आलं होतं। या शिबिरामध्ये सर्व वयोगटातील जवळपास 80 मुलांनी आणि मुलींनी सहभाग घेतला होता। या शिबिराचा सांगता समारोप नुकताच साने गुरुजी वसाहतमधील ज्योतिबा मंदिर इथं पार पडला। सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीचं पूजन, ध्वजपूजन, शस्त्रपूजन करून प्रेरणामंत्र म्हणून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यानंतर प्रमुख अतिथीचे स्वागत करून शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली। यानंतर मान्यवरांचे मार्गदर्शन, मनोगत व्यक्त करून सहभागी शिबिरार्थींना प्रशस्ती पत्रक देऊन सन्मानित करण्यात आलं। यानंतर ध्येयमंत्र आणि भारत मातेच्या संरक्षणाची पवित्र शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली। यावेळी निरंजन दासजी महाराज सांगवडेकर, लखन जाधव, गुरुजी प्रशांत साळोखे, शिवाजी पाटील, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कोल्हापूर शहर कार्यवाह आशिष लोखंडे, आशिष पाटील, अनिश यादव, गोवर्धन समगे, आदित्य जमदाडे, पवन देसाई, दिग्विजय पाटील, रोहित अतिग्रे, राकेश मांढरेकर, अक्षय घुरके, पार्थ देवारडे आदीसह धारकरी, महिला, बाल, शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते।